पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आपण गोदा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन आपण केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी आपल्या भारतातील अत्यंत दूरदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून त्यांची ख्याती होतीच, परंतु त्याचबरोबर पाणी संवर्धनाचं विशेष करून मंदिरांची पुनर्बांधणी असेल, जुने घाटांचं बांधकाम असेल, फार मोठं काम त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवलेला आहे. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नर्मदा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. या संपूर्ण यात्रेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जीवनपट आपण LED व्हॅनच्याद्वारे आपण जनतेसमोर मांडणार आहोत. पण त्याचबरोबर जलसंपदा विभागाची आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प त्यांनी जो केलेला आहे त्याला अनुसरून माहिती आपण या यात्रेच्या निमित्तानं आपण देणार आहोत. संपूर्ण साधारण 400 वारकरी त्र्यंबकेश्वर निघतील आणि त्याचवेळी चौंडीवरूनही 400 वारकरी तिकडने निघतील. उद्या 25 तारखेला सकाळी 11 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरातून होईल आणि त्याचवेळी चौंडीवरनं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जो संपूर्ण यात्रेचा प्रवास आहे म्हणजे नाशिक, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, संगमनेर मार्गे मग ती शिर्डीला पोहोचेल. पहिला मुक्काम संगमनेरला आहे 25 तारखेला, दुसरा मुक्काम शिर्डीमध्ये आहे. चौंडून नगरी यात्रा जी इथं पहिला मुक्काम अहिल्यानगर आहे आणि ते दुसऱ्या दिवशी पुन्हा ती यात्रासुद्धा शिर्डीमध्ये गेली. 26 तारखेला आपण एक फोक आख्यान हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि तो विनामूल्य आहे, म्हणजे त्याला काही तिकीट नाही आहे. आणि 27 तारखेला ती यात्रा मग कोपरगाव, वैजापूर, गंगापूर मार्गे संभाजीनगर मार्गे भृष्णेश्वरला मुक्कामाला जाईल की ज्या भृष्णेश्वरला एक मोठा तळं किंवा मंदिराची पूर्ण बांधणी अहिल्यादेवींनी केली होती. दोन यात्रा एकत्रचपणे शिर्डीहून पुढे जातील एकत्र. आणि 28 तारखेला मग भृष्णेश्वरून मग ती कन्नड चाळीसगाव मार्गे धुळ्याला मुक्कामाला जाईल आणि 29 तारखेला मग ती माहेश्वरला पोहोचेल. आणि माहेश्वरला संध्याकाळी आम्ही तो समारोपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. अजून त्यांचं कन्फर्मेशन नाही आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर तृतीय ते सुद्धा या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वरचे उपस्थित राहणार आहेत आणि समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत. या यात्रेच्या निमित्तानं आपण एक असा वेगळा उपक्रम राबवलेला आहे की राज्यातील 30 नद्यांचे जे आहेत आपण कलश विधिवत पूजा करून त्या भागातून गडचिरोलीपासून कलश येणार आहेत शिर्डीमध्ये 26 तारखेला आणि ते सर्व कलश घेऊन आपण मग 27 तारखेला माहेश्वरपर्यंत घेऊन जाणार आहोत. मला सांगायला आनंद होतो की प्रत्येक भागामध्ये नदीच्या ज्या भागातून नद्या जातात त्यात सर्व आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, सर्व ठिकाणी आता विधिवत पूजा करून ते कलश आमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून ते शिर्डीमध्ये येणार आहे. आणि ह्या सगळ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही यात्रा अतिशय आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
एका बाजूला गोदावरीचं जेल आम्ही घेऊन जातो आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पवित्र माती जी आहे चौंडीची ती आपण त्या ठिकाणी घेतो आहे. आणि ही यात्रा मग 5 दिवस आहे. मी संपूर्ण यात्रामध्ये मी स्वतःच पूर्ण वेळ सहभागी आहे. याच्यात संपूर्ण यात्रेकरू असणार आहेत आणि हा संपूर्ण प्रवास बसमध्ये आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे, आपण काय असेल तर आपल्यालाही आत्ताच मी तुम्हाला निमंत्रण देतो आमच्यावर बसमध्ये प्रवास करण्याचं. तर म्हणजे एवढं बसमध्ये तुम्हाला कुठे उतरून घेता येईल अशी काही म्हणजे कंपल्सरी इथं बसल्यानंतर नर्मदेला जायला पाहिजे काही नाही आहे. पण एक फील आहे का यात्रेचा. आपण यू कॅन जॉईन अस. म्हणजे आपल्याला तेवढ्या सगळ्यांना त्यानिमित्ताने विनंती आहे. आणि उद्याचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती, आपण मोठ्या संख्येने यावं. आम्ही त्यासाठी आमच्या विभागाच्या वतीने सर्व व्यवस्था केलेली आहे आणि अधिकाधिक आमच्या या उपक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी अशी विनंती आहे. नाशिकमधून जाताना 7 ठिकाणी स्वागताचे कार्यक्रम आहेत. सातपूरपासून तर थेट नाशिक रोडला स्थानिक कार्यकर्ते यात्रेत स्वागत करते. एक 10-10 मिनटाचाच कार्यक्रम आहे. ते काही सभा वगैरे नाही, भाषणं नाही आहेत. एक सिन्नरला स्वागत होईल, मग नांदूर शिंगोटा आणि मग संगमनेरला पदयात्रा आहे मग संध्याकाळी 7 नंतर आणि तिथं मुक्काम आहे पहिल्या यात्रेचा. त्याच पद्धतीने चोंडीनेर यात्रेचा प्रवास कर्जत, चापडगाव, मिरजगाव मार्गे अहिल्यानगरला संध्याकाळी येईल. मग अहिल्यानगरला पदयात्रा आहे आणि मग मुक्काम अहिल्यानगरला आहे. अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मग त्याचं डिटेल वाटतं आपल्याला मिळाली पद्धती. आम्ही जो तो यात्रेचा जो प्रवास आहे तो सुद्धा आपल्याला दिलेला आहे. त्याची कॉपी मला वाटतं तो आपण आपल्यासमोर मांडलेला आहे. हेच आपल्याला सांगायचं होतं. आपल्या सर्वांचं सहकार्य आपण घ्यावं अशी विनंती आहे. नाही, या जलयात्रेच्या माध्यमातून आपण शेवटी जे राज्य सरकारच्या पुढाकारानं जलसंपदा विभागातून जे काम सुरू आहे, पाणी संवर्धन किती महत्त्वाचं आहे आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम हा कसा होत चाललेला आहे याचीसुद्धा माहिती त्या लोकांना मिळावी हा एक त्यामधला उद्देश आहे. विशेष करून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव तर करतोच आपण, परंतु त्यांच्या दूरदृष्टीमुळे किती या जलसंचयनावर परिणाम किती उत्तम काम झालं आणि तो आजच्या पिढीला किती प्रेरणादायी आहे हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो संकल्प आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, त्यासाठी राज्य सरकार ज्या विविध उपाययोजना करत आहे ते सुद्धा लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे 5 LED व्हॅन राहणार आहेत. ते कंटिन्युअसली रन ते क्लिपिंग दाखवत राहतील. नाही, आता जो मला सांगायला आपल्याला आनंद होतो की जो कोकण उल्हास खोऱ्यातलं पाणी आपण जे गोदावरीमध्ये आणतो आहे ते सुरुवातीला 55 TMC होतं. नंतर मी मंत्री झाल्यानंतर आम्ही आणखीन त्याच्यामध्ये सर्वेक्षण करून आता ती एकूण 78 TMC पाणी येणार आहे. त्याचा PFR तयार आहे आणि आता मला वाटतं पुढच्या 4 महिन्यात DPR तयार करून आपण मला वाटतं 4 महिन्यामध्ये आपण टेंडरसुद्धा जाऊ. आपण साधारण 90,000 कोटी रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आता देशातल्या नामवंत कंपन्यांना बोलावलं होतं की जे हायब्रिड एम्युनिटीमध्ये ते करू शकतात काय, म्हणजे एम्युनिटी आपलं पण हायब्रिड एम्युनिटीमध्ये, कारण त्याची सुरुवाती गुंतवणूक त्यांची करायची आहे. एक वेगळं मॉडेल तयार केलेलं आहे. तर सगळ्या मेजर कंपन्या आम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे की जर इंटरेस्टेड, मग आत्ताच त्यांनी जर सहभागी झालं तर आमचं सर्वेक्षण जे चाललेलं आहे पूर्ण झाले सर्वेक्षण, पण आणखीन दे वॉन्ट टू रिफाईन, आणखीन त्यात काही सुधारणा करायचं असेल ते करू शकतं. म्हणजे ते एक मेजर पाण्याचा स्रोत आपण उल्हास खोऱ्यातून या ठिकाणी निर्माण करण्याचं जे माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती ती आता आपण पूर्णतेला नेतो आहे. दमणगंगा गोदावरी जे आहे ते जे आपण वेगळं 12,000 कोटीचा प्रकल्प सिन्नरच्या दुष्काळ भागासाठी आणतो आपण,
सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील जो दुष्काळी भाग आहे सिन्नर तालुका लगत भोजापूरचा, त्याचा भाग त्याला वाटतं आपण लगेच टेंडरला जातो आहे. ते आता त्याचे सगळे DPR तयार आहे, फक्त टेंडर प्रक्रिया बाकी आहे, ती आम्ही पूर्ण आता सुरू करतो आहे. अशा पद्धतीने कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण जो मुद्दा म्हणता तो नदी प्रदूषित झालेली, मी पहिल्या दिवशीच मी आल्यानंतर ज्यावेळी मी गंगा आरतीला गेलो होतो त्यावेळी मी हेच माझा सातत्याने प्रयत्न आहे, महापालिकेने सांगणं होतं की नाशिक असेल, पुणे महानगरपालिका असेल, प्रचंड पाणी दूषित होतं आहे आणि रिसायकलिंग करता आत्तापर्यंत लक्ष दिलं गेलं नाही. तर मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी आता याच्यामध्ये ह्या कुंभामध्ये त्याचे 1800 कोटी रुपयाची काहीतरी तरतूद आता ह्या HTP प्लांटसाठी केलेली आहे. मला वाटतं हे वर्षभरामध्ये जर प्लॅन बसले तर पूर्ण डाऊनस्ट्रीमला सुद्धा प्रॉब्लेम आहे ना, कारण डाऊनस्ट्रीमला जे कॅनॉल आहे नदीच्या मधमेश्वरून सुरू होतात किंवा पुण्याचे कॅनॉल सुरू होतात, तर त्या पाणीपुरवठा योजना आहेत किंवा शेतीला आम्ही पाणी देतो त्या कॅनॉलमधून, त्या शेतीचं पाणी विहिरीचं पाणीसुद्धा प्रदूषित होतं आहे. असे अनेक फॅक्टर्स आहेत, पण आम्ही त्याच्यामध्ये अतिशय कठोर पाऊल उचलतो आहे. आणि महापालिका जर करणार नसेल तर शेवटी जेवढं पाणी त्यांचं रिसायकलिंग होईल तेवढं पाणी फक्त आम्ही त्यांना देऊ, पेक्षा जास्त पाणी देता येणार नाही त्यांना. नाही, आता दोन भाग आहेत त्यामध्ये. पहिला भाग, बरेच अतिक्रमण आपण आता धरणाच्या भोवताली आपण काढतो आहे आणि बहुतांशी जागा जलसंपदा खात्याच्या नावाने नव्हत्या. मी गेले 6 महिने 7 महिने आम्ही प्रयत्न करून आपल्याला आश्चर्य वाटेल 56,000 एकर जमीन आम्ही या 6 महिन्यात जलसंपदा खात्याच्या नावावर लावून घेतली. म्हणजे इतका एक्सटेन्सिव्ह सर्वे करून महसूल खात्या मदतीने 56,000 एकर्स, म्हणजे कमी म्हणजे मोठी तशी व्याप्ती होती याला. आणि आपण जे म्हणता त्यामुळे आता ही जी कारवाई सुरू होते, आम्ही कारवाई करायला जावं तर लक्षात येतं की जमीन नावावर नाही जलसंपदा खात्याच्या, असे बऱ्याच ठिकाणी घडलं. तर आता आम्ही ती कारवाई सुरू करतो आणि स्वतंत्र जे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आहे आपल्या राज्य सरकारचं, त्यांनाच आम्ही आता हे सगळ्या धरण सुरक्षिततेचं काम द्यायचा आम्ही निर्णय केलेला आहे. नाही, मला कल्पना नाही, म्हणजे मी काही माहिती घेतली नाही, पण ते काय तो माझा विषय नसल्यामुळे, पण तरी आपण एक सेन्सिटिव्ह मॅटर आहे, माहिती घेऊ आपण त्याची. थँक्यू. नाही, दुर्दैवानं नाशिकचं जे प्रकरण आहे, माझं मत आहे टिप ऑफ द आईसबर्ग म्हणून आपण त्याला. अनेक ठिकाणी आता असे प्रकरणं पुढे यायला लागलेले आहे. पण माझ्या याचा आश्चर्य वाटतं की ठीक आहे, ते आपण मग कोणाचं लक्ष आल्यानंतर आपण कारवाई करतो किंवा लगेच पाऊल उचलतो आहे, परंतु ज्या भागामध्ये होतं किंवा ज्या गाव शहरांमध्ये होतं तिथली लोकंसुद्धा संवेदनशील असली पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांच्याच कुटुंबातल्या मुलं त्या ठिकाणी नोकरी करत आहेत. आता त्यांनी तातडीनं मग पोलीस विभागाला जर कल्पना दिली, पोलीस विभागाने त्यानंतर कारवाई केली तर ते गंभीर आहे, परंतु सेन्सिटायझेशन जे आता एम्प्लॉईजला केलं पाहिजे आपण म्हणतो, तसं जनतेला सुद्धा सेन्सिटाईज करण्याची आवश्यकता असं माझं मत आहे. की शेवटी आपल्याच घरातल्या मुली आहेत ना, माझ्या असतील तुमच्या असतील, तर आपण वी आर पार्ट ऑफ द सिस्टीम. मी काय कोणाला दोष देत नाही. हे तर आता कॉल सेंटरला घडलं आहे किंवा TCSमध्ये बऱ्याच ठिकाणी नोकरीच्या ठिकाणीसुद्धा आता असे प्रकरण पुढे यायला लागलेले आहे. काही ठिकाणी शाळकरी मुलीच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये मागे सोनेला याला राहुरी तालुक्यात गावात घडलं होतं, मी स्वतः तिथे गेलो होतो. मला वाटतं शेवटी कायदे होतील, कडक कारवाई करावं लागेल, सगळं बरोबर आहे, पण सोसायटी हॅज टू बी सेन्सिटाईज की हे किती गंभीर आहेत. समाजानं त्या संदर्भात एक आवाज उठवण्याची गरज आहे. समाजाचा दबाव या लव जिहादींच्या विरुद्ध, जे जिहादी करणाऱ्या लोकांविरुद्ध निर्माण करत नाही तो मला वाटतं हे थांबणार नाही. कारण आपल्या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी, मी काय त्याच्यातच मी भाग आहे.
हे मला कल्पना नाही त्याची. ते मी तुमच्या हरकत माध्यमातून पाहिलं आहे त्याचे ना मुंबईचा जो प्रकार तोच नव्हता. पण ते मला माझं म्हणजे इफ माय पर्सनल ओपिनियन की त्या महिलांनी जे काही ज्या पद्धतीने वर्तणूक आहे त्या ती काही मी जस्टिफाय करणार नाही. यंत्रणा आहे, यू कॅन कंप्लेंट टू द पोलीस, जाऊ शकता तुम्ही. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही भाषा वापरता ती सुद्धा मला वाटतं म्हणजे पर्सनली मला ती फार ते लोकांचा त्रागा आहे, लोकांना अडचण झाली असेल. पण तो एक प्रकारचा आउटबस्ट होता त्या महिलेचं. मला वाटतं मी काही समर्थन करत नाही त्याचं, परंतु थोडं संयम पाळण्याची आवश्यकता असं माझं मत आहे. नाही तर माहीत नाही, चौकशीमध्ये समोर येईल आता काय असेल ते. भी लोगों ने तो आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में मोहर लगाने की लोगों ने भी तय किया है. रिकॉर्ड टर्न आउट इसलिए होगा कि पूरे लोग फियर के लोगों में जो फियर था वो चला गया, क्योंकि सेंट्रल फोर्सेस वहाँ थे, सीआरपीएफ थी, बीएसएफ थी, और लोगों ने सरकार ने लोगों को आश्वासित किया है कि चुनाव होने के बाद भी हमारे लोग यही रहेंगे. तो इस लोगों के मन में जो भीति थी वो चली गई, इसलिए लोग बड़े मात्रा से बाहर आ गए और आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में पश्चिम बंगाल में भाजपा की सरकार आई. वो बिल्कुल स्वयं गृहमंत्री जी कल वॉर रूम में बैठे थे कलकत्ता में. थैंक यू. हिंदी गोदा ते नर्मदा जल यात्रा का हमने एक पहल की है, जिसमें पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर के 30 शताब्दी के अवसर पर उनका कार्य है लोगों के सामने जाए. तरुण पीढ़ी है, यंग जनरेशन के सामने तो आना चाहिए. और माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में हम जो दुष्काल मुक्त सूखा मुक्त महाराष्ट्र की जो हम अभी उसके लिए काम कर रहे हैं. अभी तक जल संपदा विभाग ने हमारे विभाग ने क्या काम किया है वो लोगों के सामने आएगा. सरकार की अगली नीति क्या रहेगी वो लोग जनता के सामने आएगी. यानी एक तो आध्यात्म और सरकार के काम का एक मैं समझता हूँ कि एकत्रित हम इस पर काम करेंगे. थैंक यू.